parallelogram is 112 square centimeter and base is 10 centimeter and then find its height. क्वेश्चन काय बघा, then find its height. आता गिवन मध्ये आपण पहिल्यांदा लिहून घ्यायचंय एरिया किती सांगितले आपल्याला 112 स्क्वेअर सेंटीमीटर and base is equal to 10 सेंटीमीटर. आणि काढायचं आहे काय आपल्याला हाईट. हाईटच्या समोर आपण काय करायचं क्वेश्चन मार्क. गिवनला आपल्याला हाफ मार्क असतो त्यामुळे गिवन कंपल्सरी लिहायचंय, क्वेश्चन मध्येच आन्सर असतं आपल्याला. बघा एरिया आपल्याला दिलेला आहे तो किती दिलेला आहे 112 स्क्वेअर सेंटीमीटर आणि आपल्याला बेस किती दिलेला आहे 10 सेंटीमीटर. हाईट आपल्याला माहिती नाहीये ते आपल्याला काढायचे आहे. फॉर्म्युला सेम असणार आहे, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. आता तुम्हाला ज्या व्हॅल्यूज माहिती आहेत त्या व्हॅल्यू फक्त आपण काय करायच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून घ्यायचे. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम किती दिलाय आपल्याला रे 112 युनिट आपण आता लिहित नाही. बेस किती आहे 10 आणि हाईट h आहे तसा. हे 10 जर अपोजिटला गेले मल्टिप्लिकेशन आहे, अपोजिटला गेल्यावर काय होतं डिव्हिजन. Therefore 112 divided by 10 is equal to h. आता हा जो 10 आहे खाली डेसिमल तयार करायचा तर लिहिताना आपण आन्सर मध्ये काय करायचं 112 आणि किती झिरो आहेत रे 10 आहे. त्यामुळे ह्या साईडून किती एकच घराचा काय आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. 100 असतील तर 2 डिजिट म्हणजे 1 2, 1000 असतील तर 3 डिजिट. इथं फक्त एकच झिरो आहे म्हणून 0.2 आलेला इज इक्वल टू h आणि h काढलेला आहे म्हणून 11.2 सेंटीमीटर. त्याचं युनिट काय येणार आहे सेंटीमीटर. एरियाचं युनिट आहे स्क्वेअर सेंटीमीटर, बेसचं पण युनिट आहे सेंटीमीटर. इफ अ बेस ऑफ पॅरलेलोग्राम इज 8 सेंटीमीटर and height is 5 centimeter then find its area. फॉर्म्युला काय बघा एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. हा त्याचा बेस आहे आणि हाईट इथे असणार आहे. बघा बेस किती आहे एक्झाम्पल मध्ये बघा बेस किती आहे 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर म्हणजे हा बेस झाला आणि हाईट किती आहे 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. 8 इंटू हाईट 8 5 जा 40 square centimeter. So here write down area of parallelogram is equal to 40 square centimeter. 8 into 5 40 square centimeter.